सगळं नीटनेटकं ठेवा. जी ताईसाहेब. आणि लोणच्यांच्या बरण्याही बैसबारीनं ठेवा. लांबचा प्रवास आहे, त्यात आदळापट होईल. ताईसाहेब, काय चाललंय हे? आता आम्हाला निघायला पाहिजे. खूप दिवस राहिलो आम्ही. काय खूप दिवस राहिलो? पहिला खलिता धाडा आमच्या हरजी दादासाहेबांना. सांगा त्यांना आमचं एवढ्यात काही येणं होणार नाही म्हणून. आणि मातोश्री, तुम्ही काय हो बरण्यांचा दादरा बांधत बसलाय? नको नको, थांबवू नका आता आम्हाला. ताईसाहेब, आमचं मन भरलं नाही. आम्हाला अजून मनासारखं काही करता आलं नाही. अहो, अजून काय बाकी आहे? माहेरात लेकीचं जेवढं कौतुक व्हायला हवं तेवढं झालं की. सुनबाई सांगतायत तर राहा 2 रोज. काही बोलायचं असतं, देण्या घेण्याच्या गोष्टी असतात. एकदा का परत गेला की वर्ष वर्ष दृष्टीस पडत नाहीत तुम्ही. म्हणूनच थांबायचं. ताईसाहेब, तुम्हाला जमत नसेल ना तर आम्ही खलिता धाडतो आमच्या हरजी दादासाहेबांना. सांगतो त्यांना तुमची बायको दडवून ठेवली आम्ही, या घेऊन जायला. अहो, तिकडे कामं खोळंबतात. अहो, काम स्वराज्याचीच आहेत ना मग. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, स्वराज्याच्या धन्याचाच आदेश आहे जाऊ नका म्हणून. आता काय करा बोला. आता काय, थांबावंच लागेल आम्हाला. पण असं काय काम काढले दादासाहेबांनी? ते आता तुम्ही तुमच्या दादासाहेबांनाच विचारा. आम्ही आपलं सांगायचं काम केलं. भवानीबाई, भवानीबाई. अहो, कुठे होतात तुम्ही? आज रपेटीला येणार आहात ना? नाही, आईसाहेबांनी तयार व्हायला सांगितले. म्हणजे? अहो, निघालोय आम्ही कर्नाटकात. खरंच निघालात? हो. आईसाहेबांनी सगळी तयारी केली. मेनेही सांगितलेत. पण पुन्हा लवकर या. हो, येतो. नाहीतर तुम्हीच या आमच्या बरोबर. आम्हाला कसं जमेल बरं? आता बाळराजांना घ्यावं लागतं. आम्ही दिसलं नाही की रडतात. शिवाय आबासाहेब आम्हाला तलवार शिकवतात. आणि कृष्णाजी काका कंक आम्हाला दांडपट्टा शिकवतात. तुम्हीच या. बरं, येतो आम्ही. थांबा. कोडं नाही, पाठी वळा. आणि आम्ही सांगेपर्यंत इकडे बघायचं नाही. ठीक आहे. हे बघा, तलवार घ्या. तशी आम्ही देणारच होतो तुम्हाला ही तलवार भेट. उत्तम आहे. आता हीच तलवार आम्ही आमच्या कमरेस बांधू. आम्ही दिली म्हणून फार तर तिला भवानी तलवारच म्हणत चला. चालतंय की. सौभाग्यवती हो, सुखी राहावा. येतो राणू अक्का. अंबिकाराज, अहो राहावा की थोडं दिस. आता एकदा गेलात की गेलात, मग आम्हाला बी करमायचं नाही बघा. हो, आणि आमचंही मन अजून नाही भरलं. नको नको, आम्ही दिरंगाई केली तर आमची स्वारी तिकडे कासावीस होईल. शिवाय ह्यांना काही करमायचं नाही. आणि आम्ही दोघंही इकडे आलो, शंकराजी आणि आम्ही. जाऊ द्या आता आम्हाला. जात आहे अवश्य जा, पण जाताना काहीतरी घेऊन जा. काय देणार आहात दादासाहेब? सगळं आहे आमच्याकडे. सुख, समाधान, पराक्रमी पती, संस्कारी मुलगा, सरदार महाडिकांच्या घराण्याचा लौकिक. काही नाही आमच्याकडे. तरी एका गोष्टीची कमतरता आहे, ती घेऊन जा. काय देणार आहात तुम्ही? आणि काय देण्यासारखं आहे महाडिकांना? आमचं काळी.
आमची लाडकी लेक भवानीबाई. दादासाहेब, होय अंबिकाताई. जुन्या नात्यांना नव्याची जोड देऊन नाती पुन्हा बळकट करण्यासाठी या सगळ्यांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला भवानीबाईंच्या सोयरिकीबद्दल विचारतो आहोत. दादासाहेब, अहो आमच्याही मनात तेच आलं होतं. आम्ही आमच्या यांना कित्येकदा बोललोही, परंतु छत्रपतींची लेक कशी मागावी ना. अहो पर मग आम्हाला बोलायचं होतं. हो ना, आमच्या जवळ मन मोकळं करायचं. आणि हो, छत्रपतींची लेक कोण मागणार होतं? छत्रपतींची बहीणच ना. तीही लाडकी बहीण. ते खरंच आहे म्हणा. मग कायच आहे, सोयरीक पक्की समजावी आम्ही. अव मी आज सांगतो, सोयरीक पक्की समजा. ह्या सोयरिकीने समजासनीच आनंद होईल बघा. शंकराजी आणि भवानीबाईंची जोडी खूप छान आहे. खेळतात, भांडतात, एका जीवाने राहतात. आमच्या यांनाही आनंद होईल बघा. होईल ना. मग तातडीनं स्वार पाठवून हरजीरावांना बोलावून घेतो. आम्ही तर म्हणतो मुहूर्तच काढू आणि मुहूर्ताची काळ वेळ त्यांना कळवून टाकू. हे उत्तम. शंकराजी आणि भवानीबाईंच्या लग्नाचा मुहूर्त काढा ताबडतोब. राजनने ठरवलंय म्हणजे बुऱ्हाणपूर मोहीम होणारच. नक्कीच नक्कीच. परंतु पुन्हा एकदा सांगतो, मोहीम धाडसी आहे. धाडसी तर आहेच. आणि मोहिमेबद्दल आपल्याला आज कळतंय. महाराजांनी आधीच विचार केला असणार. एक सांगू का, योजल्याप्रमाणे जर झालं ना तर मोठी बला टळेल. खरंय. हा औरंगजेब एकदा संपला की सगळे मनोरे धडाधड कोसळतील. मग तो सफेद ताजमहाल शिल्लक राहणार नाही आणि लाल किल्ल्याची वीटही शिल्लक राहणार नाही. या खंडोजी, लगबगीत दिसताय. हो, लगबग म्हणजे भवानीबाईंचं लग्न ठरलं. काय सांगताय? सुरेख बातमी. हो. कधी ठरलं लग्न? हे काय आत्ताच. आणि महाराजांनीच ठरवलं लग्न. म्हणजे राजन वरबाप होणार तर कधी आहे लग्न? लगेचच. म्हणजे अंबिका बाईसाहेब आल्यात. जाताना सुनबाई घेऊनच जातील जिंजीला. पण मग बुऱ्हाणपुराचं काय? तोही हल्ला आत्ताच करायचा ठरला होता ना. हो, तेही काम आता तोंडावरच आलंय. मग आपण सगळ्यांनी सांगूया राजांना, आधी घरचं कार्य होऊ द्या. लेकीचं लग्न, कन्यादान, मग जाऊ बुऱ्हाणपुरात. हे पटलं मला. एकदा घरचं शुभ कार्य उरकलं की आपलं घोडं कुठेही उधळलं तरी काहीच हरकत नाही. मला नाही वाटत राजन ऐकतील. पण मग कसं जुळणार ते? आपण जरा हट्टानं, मायेनं समजून सांगू. कारण हे लग्न अगोदर होणं चांगलं. हो ना, कारण एकदा धामधूम सुरू झाली की झालीच. राजन आले की आपण समजावून सांगू त्यांना. तुम्ही आता खरं सांगा, ह्या सोयरिकीचा तुम्हाला आनंद झाला का नाही? आनंद? आम्हाला खूप आनंद झालाय. अव का होणार नाही आनंद? हा, अव राजा राणी ई निवाय. मग सांगा हो, कोणाला आनंद होणार नाही? हे मात्र अगदी खरं बरं का. फक्त आता इथे बसलाय ते तिकडं चला, अन्यहारी करून घ्या. कशाला उठवतेस धाराऊ दोन्ही विहीणबाईंना? मारू दे की गप्पा. अहो गप्पा कसल्या? आणि तेवढा वेळ कुठे आहे आता? राजांचा आदेश आहे, लवकरचा मुहूर्त काढायचा आहे. लवकर मुहूर्त म्हणजे? जो लवकरचा असेल तो मुहूर्त धरायचा आहे. अहो पण राजाच्या लेकीचं लग्न, केवढी तयारी करावी लागणार. अहो त्यासाठी मी आहे की. 12 मावळ सोबतीला घेऊन लागेन तयारीला. पर त्यासाठी रायगडावर तरी जाया पाहिजे. हो, रायगडावर जाऊन तयारी करावी लागल. कापड चोपड, दागदागिने, मानपान, आमंत्रण. आम्ही तर म्हणतो रायगडी जाण्याआधीच
व्यापाऱ्यांना, कासार दादांना आणि सोनार दादांना निरोप द्यावा. हो, म्हणजे ते तयारीत राहतील. हो, आणि मुहूर्तही काढायला पाहिजे. आम्ही बोलतो पुरोहितांशी ते, म्हणजे तेही मुहूर्त काढायची तयारी करतील. चला आता गांगोली गावातली छावणी हलवायला पाहिजे. तसा रायगडी निरोप धाडायला पाहिजे. आम्हाला वाटतंय दादासाहेबांनी निरोप दिलाय. हो, आमच्या यांनाही निरोप द्यायला पाहिजे. अहो, वर बापांना निरोप तर अर्ध्या रस्त्यात गेला असणार. बघा झालीच की ना सुरुवात. चला आता न्याहारी करून घ्या. एकदा कामाला जुपी झाली की मग मागितलं तरी घास मिळणार नाही. अहो, हे पुढं नवरा नवरीच्या डोईवर अक्षता पडेपर्यंत असंच चालणार. महाराज, आम्हाला आत्ताच समजलं. हो राजे, आत्ताच खबर आली. ही खबर चांगली आहे, पण ती साजरी कशी करावी? म्हणजे राजे, आपण असा कसा निर्णय घेतला? राजन, आपण नियोजनामध्ये तरबेज, तरीही आपण असा निर्णय घेतलात. परंतु मग राजे, असं तर नाही की बुऱ्हाणपूरवरचा छापा आपण पुढे ढकललात? बिलकुल नाही. बुऱ्हाणपुराचा बेत कोणत्याही परिस्थितीत पुढे ढकलला जाणार नाही, कारण खूप विचार करून आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. राजन, कविराज, त्यासाठीची संबंधित यंत्रणा त्या नियोजनास लागली आहे, कारण मोहीम अवघड आहे. राजे, मान्य आहे, परंतु इथे आपल्या लाडक्या लेकीचा, युवराज्ञींच्या लग्नाचा घाट घातलाय, तो तरी पुढे घ्यायचा होता. नाही निळोपंत, तोही पुढे ढकलता येणार नाही, कारण पुढच्या काळात आम्हाला या गोष्टींसाठी कितीसा वेळ मिळेल ते सांगता येत नाही. परंतु राजे, मग हे लग्न आणि बुऱ्हाणपूरवर छापा हे दोन्ही एकाच वेळी होणार? हो, एकाच वेळी. म्हणजे इच्छा असूनही आम्ही या दोन गोष्टींमध्ये अंतर ठेवू शकलो नाही. राजन, धन्य आहात आपण. परंतु राजन, हे आपण करू शकाल? करायला तर हवंच कविराज, कारण पोटची लेक जशी लाडकी तशीच पाठची रयत आम्हाला प्यारी. जसा लेकीचा आनंद बघायला आवडतो तसा रयतेचा आनंदही बघायला आवडतो, आणि म्हणूनच हे दोन्ही समारंभ एकाच वेळी करतो आहोत आम्ही. महाराज, पण हे समारंभ? होय, समारंभच. एकात लग्न साजरं होईल आणि दुसऱ्यात विघ्न संपेल. दोन्हीचा जल्लोष एकाच वेळी. एकाच वेळी? हो, एकाच वेळी. माफी असावी महाराज, पण हे थोडं कठीण वाटतंय. कारण म्हणजे अंतर. बुऱ्हाणपूर आणि रायगड यामधलं अंतर. मग अडचण काय? अडचण हीच आहे की या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकतील. हो, कारण लेकीच्या लग्नात बाप हवाच. कन्यादान करावं लागणार. कन्यादानाच्या वेळी आम्ही येणार. महाराज, अहो पण हे कसं शक्य आहे? खंडोजी आजवर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीच शक्य करत आलेत आपले मावळे. महाराज, म्हणजे तुम्ही लग्नात नसणार, शेवटी येणार. हो. राजन, आपण हे राणीसाहेबांशी बोललात का? नाही. मग बोलून घ्या. नाही, नको कविराज. लेकीच्या लग्नाच्या बाबत आई फार भावूक असते. आणि बाप? बाप तर आईहून जास्त भावूक असतो. पण राजा असलेला बाप भावूक नसतो. त्याला भावूक होता येत नाही. महाराज, ऐकाव, आपण दोन्हीपैकी एक गोष्ट पुढे घेऊ. नाही निळोपंत, लग्न पार पाडायचं आणि विघ्न दूर करायचं एकाच वेळी. इथं रायगडावर वरात निघेल आणि तिकडं औरंगजेबाचा जनाजा उठेल. रायगडावर आनंद साजरा होईल आणि बुऱ्हाणपुरात मातम. इथं आमची लेक सासरी जाईल आणि तिथं औरंगजेब जहन्नुमची सफर करेल. मोठा विलक्षण योग आहे. हातून सुटू द्यायचा नाही, हे पक्क. ही कुठली आहे? इरकली आहे. हे इरकल आहे? मग एवढी जर कशी? नवीन पद्धतीचा आहे. रंग तरी पहा.
गडद हिरवा आहे म्हणून ओळखता आलं नसेल. राणू अक्का, तुम्हाला आवडला असेल रंग तर घ्या तुम्ही तो. मातोश्री, आम्ही वैनिसांसाठी पाहत होतो. अगं बाई, आमच्यासाठी कशाला? आधी आमच्या विहीणबाईंसाठी खरेदी होऊ द्यात, मग आमची बघू. नाहीतर राग यायचा. झाली का तुमची सुरुवात? ताई, हे घ्या तुम्ही. तुमच्यावर खुलून दिसेल हा रंग. हे लुगडं घेत असाल हा बाजूबंद घ्या. या रंगावर हा बाजूबंद एकदम उठून दिसेल. अहो, खड्यांचं काम तर बघा. आम्ही पैठणी बघणार होतो. आहेत ना, पैठण्यांवर हाताने काम केलंय. सोन्याच्या तारेचं बारीक काम केलंय. खास राणी वशाटीच बनवल्यात. पंचक्रोशीतच काय, जसं दिशात असं दुसरं लुगडं तुम्हाला बघायला मिळणार नाही. तातडीचा निरोप मिळाला, त्वरेने आलोय. या गुरुजी, बसा. सापडला का मुहूर्त? 2 दिवसांनी पौर्णिमा आहे. शुक्राची महादशा सुरुवात होत आहे. पत्रिकेप्रमाणे विवाहास उत्तम काळ आहे. द्वादशीला पृथ्वीवर अग्नी पण आहे, गुरुबळ आहे. मग द्वादशी धरू. अहो, द्वादशी म्हणजे खूपच घाई होईल. निमंत्रणं धाडायची आहेत, मानपानाची तयारी करायची आहे. कसं करू म्हणता? कमीत कमी 2 मास तरी हवेत तयारीसाठी. मातोश्री, 2 मास पुढे ढकलणं योग्य नाही. तेव्हा मग पितृपक्ष, दीपावली खूपच घाई गडबडीचं होईल. द्वादशीला घाई होत असेल तर पुढील मासात पंचमी हा उत्तम मुहूर्त आहे. तो मात्र चुकवू नका. ताईसाहेब, तुमचं काय मत आहे? द्वादशी नकोच, पण हा पंचमीचा मुहूर्त चालेल. चला, पंचमीचा मुहूर्त पक्का समजा तुम्ही गुरुजी. चालेल. महाराज, तुमचं शौर्य धैर्य पाहून उफाळलेला दर्या देखील भारावून गेला. तो क्रूर सिद्धी खैरियत हपका मारल्यासारखा निश्चित पडू नये. तुम्ही बुऱ्हाणपूर यशस्वी करालच, पण त्याच वेळी तुमची लेक मांडवात तुम्हाला शोधेल एवढं मात्र होऊ देऊ नका. मग काय करावं निळोपंत? कारण आजपासून बरोबर 15व्या दिवशी आम्ही बुऱ्हाणपुरावर हल्ला करणार. हल्ला नंतर केला तर? नाही कविराज, आजपासून बरोबर 16व्या दिवशी औरंगजेब बुऱ्हाणपूर सोडणार. त्याच्या आदली रात्र निवडली आहे. आपण लेकीचं लग्न पुढे घेऊ, पुढचा मुहूर्त घेऊ. तुम्ही बुऱ्हाणपूरहून परत आल्यानंतर. हे योग्य आहे, पण आता सगळ्यात आधी आग्या मोहळातून औरंगजेब नावाची राणीमाशी बाहेर काढायची. ठरला. औरंगजेबावरच्या हल्ल्याचा मुहूर्त ठरला. अगं बाई, तुमचं हेर खातं एवढं चलाक आहे तर? राणीसाहेब, ठरलेला मुहूर्त समजलाही आपल्याला. चला, बरं झालं. हे घ्या, मिठाई घ्या. ठरलेल्या मुहूर्तावर तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न. म्हणजे आजपासून 15 दिवसांनी? हो राजे, आजपासून 15 दिवसांनी. 2 दिवसांनी मुहूर्तमेढ रोवली की मग लग्नाची तयारी सुरूच. आता 15 दिवसांनी आपल्या भवानीबाईंच्या डोक्यावर अक्षता पडते. आता वरबापांनी कुठेही हलायचं नाही. आता फक्त एकच मोहीम, तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न.